नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेले आहेत आनंद गोडसे आणि एक भन्नाट विषयावरती आपण बोलणार आहोत. भन्नाट यासाठी की समोरासमोर आपल्याला तो विषय एकदम छोटा वाटेल की सूर्यनमस्कार. आता सूर्यनमस्कारावरती काय बोलणार? तर आनंद ऍक्च्युली त्याची पीएचडी झालेली आहे सूर्यनमस्कारावरती. तर आपण त्या सूर्यनमस्काराविषयी तर जाणून घेणार आहोत. प्लस 108 म्हणून त्याचं एक नवीन प्रोजेक्ट आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊ. तर आनंद, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग वन्स अगेन. थँक्यू सो मच. मागच्या वेळेला आपण दे आसरा फाउंडेशन, ड्रम सर्कल्स अशा वेगवेगळ्या विषयांवर बोललो होतो. Correct. तर ह्या वेळेला मला नक्कीच मजा येणार आहे तुझ्याशी बोलायला, कारण नेहमीच मजा येते. राईट. सो येस, सूर्यनमस्कार सगळ्यांना परिचित गोष्ट आहे. अनेक लोक ते करतात सुद्धा, पण अनेक लोकांना करायचंय. तर बरोबर. आता सूर्यनमस्कार म्हणल्यावरती तू काय सांगशील लोकांना, त्याच्याकडे कसं पाहायला पाहिजे? सूर्यनमस्कार या विषयावर मी पीएचडी करतोय असं मी आपल्या सर्वांना माहीत असलेले बी के एस अय्यंगार गुरुजी ज्या वेळेला हयात होते आणि योग विषयातलं एक अतिशय मोठं नाव. तर मी सूर्यनमस्कारावर पीएचडी करतोय असं ऐकल्यावर ते म्हणले, एकदम सूर्यनमस्कार, असं त्यांनी त्यांच्या साऊथ इंडियन टोनमध्ये मला विचारलं. बर. आणि त्यांचा म्हणण्याचा हेतू अतिशय योग्य होता आणि योग्य आहे. कारण सूर्यनमस्कार हा विन्यास प्रकार असं मी त्याला म्हणेन. न्यास म्हणजे एका आसनामध्ये स्थिर राहणं आणि विन्यास म्हणजे एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये ट्रान्झिशन, असा विन्यासाचा अर्थ आहे. तर आपल्याकडे योग विषयामध्ये विन्यासाची संकल्पना ही सगळीकडे प्रसृत आहे. तर हा एक विन्यासाचाच प्रकार आहे. पण विन्यासामध्ये मंत्र आणि प्राणायामाचा विचार करून ही जी शृंखला आखली आहे त्याला सूर्यनमस्कार असं नाव प्रचलित झालं. मुळामध्ये ऋषीमुनी, योगी हे सगळे त्यांच्या त्यांच्या साधनेमध्ये याचा निश्चितच सराव करत असतील किंवा त्यांना या प्रकारची एखादी शृंखला सुचली. तर मला असं वाटतं की सूर्यनमस्कार हा क्रिएटिव्हिटीचा पण एपिटोम आहे, कारण इट्स अन एक्स्ट्रीमली इंटेलिजंट वे ऑफ ब्रिंगिंग व्हेरियस एलिमेंट्स टुगेदर. बरोबर. आणि तो सूर्याकडे तोंड करून पहाटेच्या वेळी सूर्याला प्रार्थना किंवा उपासना स्वरूपात केलेला एक व्यायाम प्रकार, असं मी सूर्यनमस्काराचं वर्णन करेन. तर त्यावेळेला गुरुजींनी जो प्रश्न विचारला तो मला रेलेव्हंट यासाठी वाटला, कारण सूर्यनमस्कार घालता यायला मुळात तुम्हाला अनेक प्रकारच्या आसनांचा सराव किंवा आसनं आणि शरीरावर तुम्ही आसनांच्या माध्यमातून केलेलं काम हे अपेक्षित आहे, असा गुरुजींचा त्यात मतितार्थ होता. आणि तो मला वाटतं आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. आता सूर्यनमस्कार अनेक जण घालतातही, पण तो आपण बरोबर घालतोय का, किंवा तुझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे त्याच्यात काय काय गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, याविषयी थोडंसं सांग. बरोबर. तर मी आत्ताच मगाशी बोलताना म्हणालो की सूर्यनमस्कार म्हणजे त्यामध्ये योग आसनं आहेत, म्हणजे आसन स्थिती आहेत, म्हणजे शरीराचे जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, तर शरीराकडे लक्ष देणं आणि पोस्चर्सकडे लक्ष देणं. दुसरा सूर्यनमस्कारातला खूप महत्वाचा भाग आहे तो म्हणजे श्वसन, म्हणजे ज्याला पर्टिक्युलरली प्राणायाम असं आपल्याकडे एक पूर्ण त्याचं विभाजन आहे. म्हणजे अष्टांग योगातलं एक ते स्वतंत्रपणे, म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, यात प्राणायाम हा एक पूर्ण वेगळं अंग आहे. तर श्वसनाचा विचार त्यामध्ये आहे. तिसरा एक खूप इंटरेस्टिंग विचार जो आहे तो विन्यासाचा, म्हणजे मी मगाशी जो विन्यासाचा उल्लेख केला त्यात मुव्हमेंट आहे. बरोबर. तर तो मुव्हमेंटचा एलिमेंट आहे. आणि चौथा जो आहे तो मंत्राचा, म्हणजे सूर्यनमस्कार हे आयसोलेटेड जस्ट बॉडी प्रॅक्टिस स्वरूपाचा व्यायाम प्रकार नाही, तर त्यामध्ये मंत्राचा विचार आहे. आता मंत्र हे थेट मनावरती काम करतात अशा स्वरूपाची आपल्याकडे धारणा आहे. तर कोणताही मंत्र म्हणतो त्यावेळेला आपण तो मंत्र ज्या शक्ती करता म्हणतो त्या शक्तीवरती आपण ध्यान केंद्रित करतो. तर
सूर्यनमस्कारामध्ये सूर्य ही देवता आहे आणि सूर्य देवतेची उपासना आहे, त्यामुळे जे मंत्र आहेत ते सगळे सूर्याचे मंत्र आहेत. तर असे 4 एलिमेंट्स त्यामध्ये आहेत. तर सूर्यनमस्कार मी योग्य पद्धतीने करतोय का किंवा योग्य घालतोय का, असं जर आपल्याला त्याच्यावरती थोडा विचार करायचा असेल तर आपल्या आसन स्थिती ह्या उत्तमतेकडे नेता येतात. आपली जी मुव्हमेंट आहे ती मुव्हमेंट आणि त्या मुव्हमेंट्स करताना तुम्हाला लक्षात येईल की देर इज अ लॉट ऑफ वर्क दॅट हॅपन्स विथ ग्रॅव्हिटी. म्हणजे यू आर वर्किंग अ लॉट विथ ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटी बरोबर काम करणं किंवा पुश आणि पुल ह्याच्यासारख्या फोर्सेस बरोबर काम करणं हे त्या विन्यासाचा भाग आहे. मंत्रांमधली स्पष्टता आणि त्यात वाणीचा थेट उपयोग आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे त्याचं उच्चारण आहे, मंत्र असल्यामुळे त्याचं उच्चारण आहे, तर ते योग्य पद्धतीनं करणं. आणि या सगळ्या बरोबरीने सूर्यनमस्कार घालत असताना मनामध्ये अनेक प्रकारचे विचार बऱ्याच वेळेला सुरुवातीच्या प्रॅक्टिस फेजमध्ये येतात, पण पूर्ण ध्यान केंद्रित करून त्या पद्धतीनं नमस्कार घालणं, त्यामुळे त्याच्यात भरपूर काम आहे आणि उत्तमतेला वाव आहे असं मला वाटतं. त्यामुळे नमस्कार चुकीचे आणि बरोबर ह्यापेक्षा सूर्यनमस्कार मी आत्ता एका पद्धतीनं घालतोय आणि आता ते आणखीन मला त्यावरती काम करत जायचंय, त्यामुळे ते थोडंसं अनएंडिंग असा विषय मला वाटतो. त्यामुळे सूर्यनमस्कार हा साधना मार्ग आहे. इंटरेस्टिंग. आता चांगला सूर्यनमस्कार, अर्थात एक अर्थ मी असा पण घेतला की मी जो आज सूर्यनमस्कार घालतोय त्याच्यापेक्षा चांगला सूर्यनमस्कार मी उद्या घालणार आहे किंवा घालणं अपेक्षित आहे. हो. पण जेव्हा मी म्हणतो की चांगला सूर्यनमस्कार म्हणजे काय, तर ते काय सांगशील? मला वाटतं सूर्यनमस्कारातल्या ज्या स्थिती आहेत ना, तर त्या स्थितींमध्ये गंमत आहे. म्हणजे मला सापडलेला सूर्यनमस्कार असं म्हणून मी सांगू शकतो की सूर्यनमस्काराच्या 1च्या स्थितीमध्ये सिद्धमध्ये आपण उभे होतो आणि काही नमस्कार प्रकारांमध्ये 1ला आपण हात वरती घेतो, 2ला आपण उत्तानासनासारखी स्थिती आहे. तर त्याचे काही पॉइंट्स आहेत अँड दे हॅव एस्थेटिक ब्युटी इन इट. म्हणजे सूर्यनमस्कार घालताना मी पूर्ण खाली वाकलोय, माझी पाठ जितकी शक्य आहे तितकी ताठ ठेवायचा प्रयत्न आहे आणि माझं कपाळ माझ्या गुडघ्यांच्या खालच्या भागामध्ये थोडंसं नडगीच्या वरच्या भागामध्ये जाऊन लॉक होता. तर तो जो पॉइंट आहे तो इतका सुंदर आहे की त्या मुव्हमेंटमध्ये तुम्हाला यू फाइंड दीज पॉइंट्स ऑफ प्रॅक्टिस. तर ते इतके सुंदर, म्हणजे देर इज अन एस्थेटिक एलिमेंट टू पोस्चर्स, तर ती साध्य करता यायला हवी. बऱ्याच वेळेला आपल्या नमस्कारामध्ये आपण आसनं करतोय आणि त्याच्याबरोबर श्वास हा पुढे मागे होतोय, म्हणजे पूरक रेचक कुंभक असं आपण त्याला म्हणलंय. तर पूरक म्हणजे श्वास घेणं, रेचक म्हणजे सोडणं, कुंभक म्हणजे तो श्वास घेतलेल्या अवस्थेतच ठेवणं किंवा सोडलेल्या अवस्थेतच ठेवणं. तर ह्या ज्या श्वसनाच्या सगळ्या गती आहेत तर त्या श्वसनामध्ये देखील खूप मजा येऊ लागते. म्हणजे तो श्वास जेव्हा कोऑर्डिनेट होतो तुमच्या मुव्हमेंट बरोबर, तर त्यात एक वेगळी ब्युटी आहे. म्हणजे आसनं विथ ब्रेथ ह्याच्यात एक ब्युटी आहे. तर ती ब्युटी आपल्याला सापडायला लागते. मग खूप सारे खेळ नमस्कारामध्ये तुमच्या विन्यासाच्या गती बरोबर करतात. म्हणजे सूर्यनमस्कार स्लो घालणं, सूर्यनमस्कार वेगानं घालणं, त्या गतीमध्ये बदल करता येणं, ह्याचे खूप प्रयोग हे सूर्यनमस्कारामध्ये करता येतात. त्याबरोबरीने कुंभक म्हणजे जो होल्ड आहे त्याचे बरेच प्रकार किंवा वेगवेगळ्या सूर्यनमस्काराच्या प्रकारांमध्ये वेगवेगळ्या कुंभक अपेक्षित आहे. कधी अंतर कुंभक, कधी बाह्य कुंभक. तर असं उत्तम नमस्कारामध्ये उत्तम स्थिती, वेल कोऑर्डिनेटेड श्वसन, नंतर मंत्रांमधला अनुभव किंवा ज्याला आपण अनुभूती म्हणतो, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न करता येणं, आणि तुमच्या सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस किंवा साधना सराव हा झाला की जो अंततोगत्वा येणारा अनुभव आहे, तो अनुभव ह्यावरती मला असं वाटतं सूर्यनमस्काराची क्वालिटी ही ठरते. राईट. अमेझिंग. एस्थेटिक अँगल हा फार इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक स्थितीमधला जो विचार बऱ्याच कमी लोकांनी केला असेल असं मला वाटतं. आता सूर्यनमस्कारामध्ये श्वसनाचं जे महत्व आहे तर त्याविषयी थोडंसं सांग, आणि काही थंब रूल्स ज्याला आपण म्हणतो असे आपल्याला काही सांगता येतील का? उदाहरणार्थ की जेव्हा आपण वरती कुठली आसन करतोय, वरती जाणार तेव्हा श्वास घ्यायचा आहे वगैरे, असं बऱ्याचदा
ऐकलेलं असतं किंवा काही बरोबर. गुरु तसं सांगतात. बरोबर. पण एक असं थंब रूल सारखं रूल हो. बुक म्हणायचं असेल जर श्वासाचं, हो. तर ते काय असेल? तर नमस्कारामध्ये ना म्हणजे मी सुरुवातीला बऱ्याच वेळेला सूर्यनमस्कार शिकवताना किंवा कोणी मला म्हणालं की कसे योग्य नमस्कार आहेत ते सांग, तर मी त्यांना म्हणतो सुरुवातीला तुम्ही श्वसनावरती खूप सारा फोकस करू नका, तुम्ही आसनांवरती फोकस बरोबर. करा आणि आधी शरीर हालायला सुरुवात होऊ दे. तर देर इज ऑलवेज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ युअर बॉडी टू ब्रीद इन ऑर ब्रीद आउट इन पर्टिक्युलर मुवमेंट्स. जेव्हा आपण डोकं खाली घालतो, झुकतो किंवा फॉरवर्ड बेंड करतो, बॉडी हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू ब्रीद आउट. तर गोईंग विथ दॅट नॅचरल टेंडन्सी ऑफ बॉडी ब्रीदिंग आउट, सो बॉडी इट सेल्फ ब्रीद्स आउट, टेक्निकली एक्झेल करते बॉडी. बरोबर. जेव्हा तुम्ही खालून वर येता तेव्हा नॅचरल टेंडन्सी ऑफ युअर बॉडी इज टू ब्रीद इन, सो दॅट इज द थंब रूल. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली युअर बॉडी नोज व्हॉट इट नीड्स टू डू. तर राईट. बऱ्याच वेळा माझा श्वास चुकतो असं कोणतरी जेव्हा नमस्कारात म्हणतं, तर त्यावेळेला मला त्यांना प्रश्न मी विचारतो की याचा अर्थ तुमचा मी श्वास कुठे घेऊ याच्यावर खूप विचार होतोय का. तर तसं होत असतं बऱ्याच वेळेला की अरे मग मी इथे घ्यायचा आहे का सोडायचा आहे, मग मी या स्थितीतनं त्या स्थितीत जाताना काय करू. पण देर इज अ नॅचरल टेंडन्सी ऑफ द बॉडी, सो यू गो विथ द टेंडन्सी ऑफ द बॉडी ॲज वेल ॲज पुढे तुम्ही त्याच्यातली डिफिकल्टी लेवल वाढवायला मग कुंभक कुठं प्लेस करायचा हा त्याचा दुसरा थंब रूल आहे. आणि ते बऱ्याच योगी अशा साधकांनी हे आपल्यासाठी मला वाटतं करून ठेवलंय. बरोबर. तर अय्यंगार गुरुजींच्या पद्धतीमध्ये जम्पिंग्स आहेत नमस्कारात, तर त्यात देखील श्वास कसा घेतला पाहिजे याचा एक विचार आहे. पंतप्रतिनिधी म्हणजे औंधचे पंतप्रतिनिधी त्यांनी देखील त्याचा पूरक रेचक कुंभकाचं गणित घातलेलं आहे. स्वामी सत्यानंद सरस्वती म्हणजे बिहार स्कूल ऑफ योग, त्यानंतर कैवल्यधाम लोणावळा इथं घातले जाणारे सूर्यनमस्कार, विवेकानंद केंद्र इथे घातले जाणारे सूर्यनमस्कार, किंवा संघामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्याची एक 10 आकड्याची पद्धत आहे, ते लौकिक सूर्यनमस्कार नावानं प्रसिद्ध, तर बापूराव दात्यांचं एक पुस्तक आहे. बरोबर. अशा वेगवेगळ्या सूर्यनमस्काराच्या प्रकारांमध्ये त्याचे सूर्यनमस्काराचे श्वसनाचे जे ठोकताळे आहेत ते दिलेले आहेत. तर ते मी सर्व प्रकार किंवा याहूनही अधिक प्रकार आहेत, तर ते मी अभ्यासले तेव्हा मला ते सगळेच लॉजिकल वाटले. आणि त्यात हा प्रकार ओव्हर तो प्रकार असं नाहीये. त्यामुळे ते श्वसनाचे प्रकार योग्य आहेत त्या त्या फॉर्मसाठी, आणि त्यात थंब रूल्स पाळले गेलेले आहेत. कारण ते सगळे नमस्कार मी घालून पाहिलेत. तर त्यात काही अयोग्य वाटतंय का, काही अगेन्स्ट द नेचर वाटतंय का, असं मी पाहिलं तर कुठेच तसं नाहीये. पण जसं प्रकृती म्हणजे प्रत्येक साधकाची, योगी व्यक्तीची प्रकृती, त्याप्रमाणे त्यानं त्यामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा थोडासा स्वतःचा एलिमेंट हा ऍड केलेला दिसतो. इंटरेस्टिंग. आता एवढ्या सगळ्या प्रकारांमध्ये म्हणजे सूर्यनमस्काराचे हे मायक्रो व्हेरिएशन्स म्हणू आपण. मागे आपण बोलत असताना एकदा मला समा आठवतंय, जर ते तसं नसेल तर आपण हे बदलूया ह्याच्यातलं. पण मागे तू एकदा मला म्हणाला होतास की एक सूर्यनमस्कार घालतो आपण, त्याच्यातही खूप सारा व्यायाम होतो. हो. हे एक स्टेटमेंट मला आठवत आहे. आणि नंतर मला त्याला पुढे तुला असं विचारायचं आहे की रोज किती सूर्यनमस्कार घातले पाहिजेत? बरोबर. हा प्रश्न खूप वेळेला खूप डिस्कशन्समध्ये किंवा प्रोग्राम्समध्ये मी याबाबत खूप यापूर्वी बोललोय. तर मला असं वाटतं की साधारणपणे आपण एक सामान्य व्यक्ती जी त्याचं प्रोफेशनल लाईफ हे साधारण 8, 8:30, 9 तासाचं काम आहे दिवसभराचं, त्यांना रुटीन आहे, ट्रॅव्हल टाईम आहे, तर ह्याच्यात 2 गणितं समोर येतात की माझ्याकडे हातात किती वेळ आहे हा व्यायाम करायला. बरोबर. आणि मग मी हा व्यायाम प्रकार करू लागलो, सूर्यनमस्कार घालू लागलो, तर माझी संख्या ही एक्झॅक्ट किती असावी. तर 12 सूर्यनमस्काराचा एक संच आहे, म्हणजे 12 नावं ही सूर्य देवतेची मानली आहेत. त्यामुळे 12 सूर्यनमस्कार हा एक फॅन्टॅस्टिक सेट पॅटर्न क्रिएटेड आहे. आणि मग 12च्या पट्टीमध्ये सूर्यनमस्कार घालण्याची प्रथा आहे.
तर त्यामुळे 12, 24, 36, 24 ते 36 सूर्यनमस्कार हा ऑप्टिमम आकडा मला बऱ्याच वेळेला सापडलाय, म्हणजे थ्रू प्रॅक्टिस अँड एक्सपिरियन्स, की 24 नमस्कार ते 36 नमस्कार हे दिवसामध्ये हेल्दी इंडिव्हिज्युअल, म्हणजे ज्याला काही कुठला सिव्हिअर इलनेस नाहीये, सिव्हिअर कॉन्ट्रा इंडिकेशन आपण म्हणतो, म्हणजे कुठली कंडिशन सिरियस नाहीये की बाबा पाठीला खूप काहीतरी आजारच आहे, मस्क्युलो स्केलेटल काहीतरी आजार आहे, तर बरोबर. त्यावेळेला हेल्दी इंडिव्हिज्युअलनी 12 ते 24 नक्की आणि 24 ते 36 थोडेसे एफर्ट घेऊन हे घालायला काहीच हरकत नाही. ह्या सगळ्या प्रकाराला वॉर्मअप साधारण 36 नमस्कार, त्याच्यानंतरचा थोडासा एक रेस्टिंग पिरियड, किंवा ज्याला नमस्काराच्या प्रॅक्टिसमधलं एक्झेलेशन असं आपण म्हणू, थोडं शवासन, कूलिंग डाऊन स्वरूपाचं सगळं गणित पकडलं तर ते सगळं 20 ते 25 मिनिटामध्ये साधारण 36 नमस्काराचं गणित हे होऊ शकतं विथ अ व्हेरी जेंटल स्पीड. असं हे गणित आहे. परंतु तुम्ही 24-36 नमस्कार खूप काळ घालत राहिलात की बॉडी ऑल्सो गेट्स यूज टू इट. बरोबर. मग तुम्ही थोडे थोडे 6च्या आकड्यानी, 3च्या आकड्यानी नमस्कार वाढवून ते पुढे अगदी 108 पर्यंत, म्हणजे 108 असं आपण म्हणतो, तर 108 पर्यंत सुद्धा न्यायला काहीच हरकत नाही. इट ऍड्स वंडरफुली टू द एक्सपिरियन्स. त्यात एकच आहे की मला 108 नमस्कार घालायचे, याचं बर्डन येऊ लागलं तर मात्र निश्चित ते स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा रिलॅक्सेशनचा मार्ग नाही, तो ऍडेड बर्डन हे होता कामा नये. बरोबर. तर त्यामुळे 24-36 हा आकडा आपल्या शहरी भागामध्ये आपण हा पकडू शकतो. आता तू 108चा उल्लेख केलास, तर ते हो. तुझं नवीन प्रोजेक्ट आहे, हो. त्याविषयी पण बोलू. मध्ये तू कोणाबरोबर तरी 108 दिवस 108 सूर्यनमस्कार असा एक हो. प्रयोग केला होता, हो. तर हो. त्याविषयी सांग. आणि त्या व्यक्तीचं त्याला काय वाटलं नंतर, त्याचे एक्सपिरियन्सेस जर का सांगता आले हो. तर ते सांग. म्हणजे असे जे लोक करतात त्यांना हो. काय बदल जाणवतो. बरोबर. बऱ्याच व्यक्ती किंवा बरेच जण अशा प्रकारचा प्रयोग करतात आणि त्यांनी केलेला आहे. म्हणजे 108 दिवस सलग 108 सूर्यनमस्कार घालणं हे अनयुज्युअल नाहीये, लेस फ्रिक्वेंट आहे, म्हणजे कमी लोकांनी ते करून पाहिलंय असं म्हणायला हरकत नाही. पण मुळामध्ये सुरुवातीला जेव्हा, म्हणजे सागर साठे हा माझा मित्र आहे ज्यांनी रिसेंटली माझ्याबरोबर अशा प्रकारचे 108 दिवस 108 नमस्कार घातले, समीर दिवेकर म्हणूनही दुसरा मित्र आहे, त्यानंही ते घातले, पण आम्ही ते बरोबर एकत्र हा प्रयोग केला. तर मला ती दरवेळेला नव्यानं गंमत येते की दुसऱ्या कोणाबरोबर तरी 108 दिवस 108 नमस्कार घालायचे. आणि त्या दोन्ही जणांना तर ते अकम्प्लिशमेंट किंवा चॅलेंज ऍक्सेप्टेड अँड कम्प्लिटेड अशा प्रकारची एकतर भावना आली. दुसरा भाग याच्यामध्ये असा झाला की मी शक्यतो त्यांना म्हणलं की आपण शक्यतो वेळ फिक्स करू, एका वेळेला ठरलेल्या वेळेला घालणं. तो प्रचंड प्रमाणात टाइम डिसिप्लिन हा आला, अचीव्ह झाला. काही गोष्टी त्यांच्या दिनचर्येतल्या आपोआपच ते अवॉइड करू लागले, कारण त्यांना माहिती दुसऱ्या दिवशी सूर्यनमस्कार घालायचेत. आणि मग खाण्यापिण्यावरती कंट्रोल आला. नॅचरली झोप कमी झाल्याची भावना ही 108 दिवसानंतर येते. सुरुवातीच्या पिरियडमध्ये झोप थोडीशी वाढली असं झालं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही प्रकारचे टॉक्झिन्स, अक्युम्युलेटेड एलिमेंट्स हे असतात, तर ते त्याचा जसा निचरा होऊ लागतो तसं तसं आपण मनानं आणि शरीरानं तो फ्रेशनेस जाणवतो, आणि मग ती झोप कमी होऊ लागली. तर ती झोप देखील कमी झाली. अनावश्यक येणारे विचार मनातले हे कमी होऊ लागले, असं त्यांनी सांगितलेला अनुभव. म्हणजे हा दिवसभरातला अनुभव. म्हणजे सकाळी मी नमस्कार घातले की दिवसभर मला कामाचे जे विचार आहेत ते मी करतो, त्याच्यामधलं जे डिसिजन मेकिंग आहे, म्हणजे या दोघांच्याही आयुष्यातले काही महत्वाचे डिसिजन पुढे सरकले, असं थोडंसं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे क्लॅरिटी ऑफ थॉट्स, कारण क्लॅरिटी ऑफ थॉट्स लीड टू डिसिजन मेकिंग अबिलिटी, ही देखील झाल्याचं आढळलं. आणि त्यामध्ये दुसरा एक भाग की अनावश्यक विचार न करणे, ह्याचं कनेक्शन हे कुठेतरी अँझायटी आणि स्ट्रेस या दोन गोष्टींशी आहे.
आता अनावश्यक ही कॅटेगरी हो. आपल्या आयुष्यामध्ये सध्या खूप मोठी होत चालली आहे, की हम्म. आपण खूप गोष्टींचे विचार जेव्हा ते आपल्या परिघात नसतात तेव्हा देखील करतो, करायला भाग पडतो, किंवा ते केले नाही तर काहीतरी प्रॉब्लेम होईल असा विचार करतो. तर हे विचार कॉग्निटिव्ह सेसेशन असं आपण त्याला हम्म. सायकोलॉजीमध्ये एक टर्म वापरली जाते. अँड दॅट कॉग्निटिव्ह सेसेशन इज व्हेरी मच रिलेटेड टू युअर रिलॅक्स्ड स्टेट ऑफ माइंड. हम्म. त्यामुळे एक नॅचरल रिलॅक्सेशन तुमच्या जगण्यामध्ये हे येऊ लागतं, असा अनुभव त्यांनी शेअर केला मला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना धमाल आली. म्हणजे हे हम्म. करताना 108 दिवस 108 नमस्कार, ते मजा आली यार, ह्यात काहीतरी ताकद आहे असं त्यांनी राईट. उल्लेख केला. आणि याला किती वेळ लागतो, म्हणजे आता 108 नमस्कार म्हणजे किती वेळ त्यांना काढायला लागेल, ज्यांना आता एक करायचंय समजा? एक तर असं आहे की 108 सूर्यनमस्कार घालता येण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी बऱ्याच जणांना थोडीफार तयारी म्हणा किंवा ते प्रोग्रेसिव्हली त्या आकड्यापर्यंत पोचतील. बरोबर. आणि ते प्रोग्रेसिव्हलीच पोचलं पाहिजे. एकदम उठून मी दुसऱ्या दिवशी 108 नमस्कार घातले असं करणं शरीराच्या दृष्टीने सुद्धा योग्य नाही. तर त्यामुळे ते पोचायला लागणारा कालावधी, आणि मग एका दिवशी आम्ही जेव्हा 108 नमस्कार घालतो तर ते साधारणपणे तुमचा पेस हा सिस्टमॅटिक चांगल्या पद्धतीचा असेल तर 40 मिनिटं ते 45 मिनिटांमध्ये साधारणपणे गुड. 108 नमस्कार हे होतात. हम्म. आणि ते रुटीनमध्ये एकदा सेट झालं हम्म. की काही अडचण येत नाही. त्यामुळे एक तासाभरापेक्षा कमी रिलॅक्सेशन आणि या गोष्टी ऍड केल्या तर 1.25 तासापर्यंतचा कालावधी हा दिवसात त्यासाठी द्यायला लागतो. अमेझिंग. आणि खूपच सेट होतं ते पॅटर्न म्हणून, आणि राईट. करेक्टिव्ह ऍक्शन म्हणून लाईफस्टाईल मधल्या खूप गोष्टी त्यातून बदलतात. अमेझिंग. आता आपण 24 आणि 36 हा सेट घेऊ, 24 ते 36 वाला. तर फक्त तेवढा जर व्यायाम केला तर चालू शकतो का? म्हणजे कशा ह्यानी मी विचारतोय, हो अनेक लोकांना त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये एक तासभर वेळ नाहीये काढायला, असं आपण अज्युम करू. हो. आणि त्यामुळे फक्त सूर्यनमस्कारांनी सर्व शरीराचा व्यायाम होतो का, किंवा संपूर्ण व्यायाम होतो का, यावरती आपण हो डिस्कस. हो. 2026 मध्ये आपण आहोत, आणि सोशल मीडिया, इतर अनेक माध्यमं, ह्या सर्व माध्यमांमधनं आपल्यावरती अनेक प्रकारचे म्हणजे व्यायाम प्रकार, व्यायामाचे ऑप्शन्स असे उपलब्ध आहेत. आणि त्यामध्ये प्रत्येक व्यायाम प्रकाराची एक धाटणी, त्या व्यायाम प्रकारामुळे होणारे परिणाम, अशा सगळ्या गोष्टी अर्थातच आहेत. मी काहीच करत नाहीये, मला हेल्दी लाईफस्टाईलकडे गेलं पाहिजे, आणि मी जर रोज 25 म्हणजे 24 ते 36 सूर्यनमस्कार हे घालत राहिलो तर इज इट इनफ, या प्रश्नाचं उत्तर आहे हो, हम्म. इट इज इनफ. हम्म. हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे, पण त्याचा जो कम्प्लीटनेस आहे, त्या कम्प्लीटनेसची एक डेफिनेशन आहे, ती मी सांगतो. म्हणजे बरेच बरोबर. लोक सूर्यनमस्काराबाबत असं म्हणतात की सूर्यनमस्कार घालताना आपण साईड बेंड्स करत नाही, विच इज करेक्ट. म्हणजे आसनांमध्ये देखील देर इज वन एंटायर सेट विच यू कॅन टॉक अबाउट. म्हणजे त्यात त्रिकोणासन आहे, शुअर. पार्श्वकोणासन आहे, त्यानंतर आपलं वीरभद्रासन आहे, जे साईड बेंड्स आहेत. तर साईड बेंड्स सूर्यनमस्कारात होत नाहीत डेफिनेटली, परंतु आपल्या शरीरातल्या ज्या ज्या गोष्टी, एलिमेंट्स मी असं म्हणतो, म्हणजे त्यात मस्क्युलोस्केलेटल, त्यानंतर एंडोक्राईन सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, आणि युअर सेन्सरी परसेप्च्युअल म्हणजे नर्वस सिस्टीमचाच तो एक एक्सटर्नल जगाबरोबर, एक्सटर्नल शुअर. वर्ल्ड बरोबर इंटरॅक्ट होण्याचा. तर ह्या सगळ्या सिस्टीम्सना चालना देणारा व्यायाम, या दृष्टीनं विचार केला तर तो सर्वांग सुंदर व्यायाम आहे. आणि बरोबर. ते मान्य करायला लागेल की त्यात ते खूप बारीक बारीक विचार, म्हणजे आपण आपली हनवटी छातीला लावतो त्यावेळेला थायरॉइड हम्म. या ग्लँडवरती, त्यानंतर आपण डोकं पूर्ण 2च्या स्थितीत खाली, आपलं हेड इज फुल्ली डाऊनवर्ड्स, तर त्यामुळे पिट्युटरी ग्लँड, अशा आपल्या ग्लँड्युलर सिस्टीम, किंवा आपण जेव्हा वागतो त्यावेळेला ॲड्रिनल, नंतर रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स ज्या आहेत त्या, पॅनक्रियाटिक ज्युसेस क्रिएट होण्यासाठी, अशा सगळ्या ग्लँड्युलर सिस्टीमला आपण एक जेंटल
ज्याला मसाजिंग हम्म. काइंड ऑफ प्रोसेस व्हायला पाहिजे रोजच्या रोज, तर ती त्यामध्ये होताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळे रेग्युलेटरी प्रॅक्टिस, मेटाबॉलिक लेवलला रेग्युलेटरी प्रॅक्टिस म्हणून अतिशय सुंदर असा सर्वांग सुंदर व्यायाम. पण आता लेट्स गो टू अनादर पार्ट हम्म. टू दिस, की काही जण म्हणतात नाही पण मग त्याच्यात रनिंगमध्ये होणारा ज्या प्रकारचा कार्डिओव्हॅस्क्युलर फायदा. ऍक्टिव्हिटी आहे ती, तर कॅलोरिफिक एक्सपेंडिचरवरती तेवढाच वेळ केलेलं रनिंग आणि तेवढाच वेळ केलेले सूर्यनमस्कार याचं एक्सपेंडिचर हॅज बीन फाउंड टू बी द सेम. हम्म. सो एक्सपेंडिचर पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण इट इक्वेट्स रनिंग. ठीक आहे. तर पण रनिंगची मजा रनिंगमध्ये, सायकलिंगची मजा सायकलिंगमध्ये, स्विमिंगची मजा स्विमिंगमध्ये. म्हणजे सध्या ट्रायथलॉन्स असतील, काही इतर चॅलेंजेस असतील, लोक ते करण्याचे प्रयत्न करतात. मला असं वाटतं सूर्यनमस्कार इज अ ग्रेट बेस टू ऑल ऑफ इट. म्हणजे बऱ्याच वेळेला मी 10 किलोमीटरचे मॅरेथॉन, खूप मोठा ट्रेक, हे सगळं माझ्या सूर्यनमस्काराच्या प्रॅक्टिसवर हे सहज करू शकलोय. सो बरोबर. इट इज अ ग्रेट बेस दॅट यू कॅन बिल्ड फॉर युअर सेल्फ, अँड इट कॉम्प्लिमेंट्स टू एनी अदर प्रॅक्टिस दॅट यू आर डुईंग ऑर एक्सरसाइज फॉर्म दॅट यू आर डुईंग. त्यामुळे बरोबर. त्याची कॉम्प्लिमेंटरी असणं जे आहे ना, ते सर्व प्रकारच्या व्यायामाबरोबर आहे. आणि म्हणजे आता तो म्हणजे जसं तू सांगतोयस की एकदम जे जिम ब्रोज आहेत हो, की त्यांची मग फ्लेक्झिबिलिटी अजिबातच नसते, बरोबर. तर ते जर सूर्यनमस्कार बेसला जर करत असतील तर हो, ती फ्लेक्झिबिलिटी सुद्धा त्यांची इंटॅक्ट निश्चित राहणार आहे किंवा वाढणार आहे. निश्चित. तर त्यामुळे तो जो बेसचा पार्ट आहे दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. मला वाटतं पर्टिक्युलरली कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स आणि जिम हे करणाऱ्या व्यक्तींनी डेझर्ट म्हणून सूर्यनमस्कार घ्यावे. म्हणजे वा. जर का त्यांचा 4 कोर्स मील आहे किंवा 8 कोर्स मील आहे, तर त्यांनी एक 24 नमस्कार त्यांनी डेझर्ट म्हणून केले. एक मजा म्हणून. हा, म्हणजे मस्त, म्हणजे जे आपल्याला तिरामिसू खाताना वाटतं, तर ते वाटतं नमस्कार घालताना, किंवा एखादं सुंदर डेझर्ट खाताना राईट. जे वाटतं की आता व्यायाम तगडा झालाय आणि आता एक 24 नमस्कार घालू. आणि हे मी करून पाहिलंय. हार्डकोर वेट ट्रेनिंग केल्यानंतर नमस्कार घालणं, तर मला असं वाटतं की ते आता वयाची 40 पार केल्यानंतर देखील जी काय थोडीफार फ्लेक्झिबिलिटी शिल्लक आहे बरोबर. माझ्यामध्ये, ते मला असं वाटतं की वेट ट्रेनिंग करताना मी सूर्यनमस्कार घालत होतो त्याचा मला उपयोग हा पोश्चर करेक्शन आणि जे इंजुरीज छोट्या छोट्या होत राहतात, आपण जेव्हा ज्याला हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग करतो, तर त्या इंजुरीजच्या करेक्शन करता सुद्धा आपल्याला हा जेंटल व्यायामाचा उपयोग होतो. अशी कुठली एक गोष्ट मला असं वाटतंय तर ती तू सांग की सूर्यनमस्कार ऍज अ युनिट जे आपण डिस्कस केलं हो. त्याच्यातली कुठली गोष्ट लोक प्रिडॉमिनंटली मिस करतायत? मंत्र. मला असं वाटतं की सूर्यनमस्कार बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस होतो, पण तो मंत्राशिवाय प्रॅक्टिस होतो. तर किंवा मला असं संध्याकाळी सूर्यनमस्कार काही लोक घालतात. घालतात. दॅट आय वुड से इज फाईन. हम्म. म्हणजे तुम्हाला दिवसभर वेळ नाही झाला, सकाळी वेळ होत नाहीये, तर तुम्ही संध्याकाळी घातले तर काहीच अडचण त्यामध्ये नाहीये. परंतु एक डेफिनेटली मिस होणारी गोष्ट मला जी प्रिडॉमिनंटली दिसली ती आहे मंत्र. आणि सेकंड मिस्ड थिंग इज श्वसनाचं, त्याच्यामधलं इंटेन्शनल लक्ष देणं श्वासाकडे. ह्या 2 गोष्टी मिस होताना दिसतात. पण म्हणजे मंत्रांचा नमस्काराबरोबर मंत्र ऍज अ सेट जेव्हा आपण बघतो हो, तो खूप गरजेचा आहे. तो अतिशय गरजेचा मला वाटतो. आणि तो माझे जे सूर्यनमस्कार विषयामधले जे गुरु मी म्हणेन, डॉक्टर अविनाश गोडबोले, जे कृष्णीय विद्या नावाची एक युद्धकला देखील शिकवत असत. आता ते परत ते देखील नाही आहेत आपल्यात. तर त्यांनी मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आणि ती मला खूप लक्षात राहिली. म्हणजे ती थोडीशी, ते खूप विटी होते, ते खूप म्हणजे विनोद करायचे बोलता बोलता. तर ते मला, आम्ही गप्पा मारत होतो आणि ते म्हणाले की तुला गंमत सांगतो, म्हणजे मंत्रांबाबत. एक जण त्यांच्याकडे आला होता आणि म्हणाला की मंत्रांनी काय होतं असं सूर्यनमस्कारात. तर त्यांनी ना त्याला एक
खूप अशी अर्वाच्य शिवी दिली. हम्म. तर तो एकदम हबकला. तो म्हणला की सर तुम्ही मला शिवी का दिलीत? तर ते म्हणले काय झालं तुला? तर तो म्हणाला नाही मला वाईट वाटलं. तर ते म्हणले म्हणजे शब्दामध्ये आणि वाणीमध्ये आणि आपण काय म्हणतो ह्याच्यात ताकद आहे, एवढं तर तुला पटलं. बरोबर. तसंच आपण कुठल्या तरी शक्ती असलेल्या देवतेचा नाव आणि त्या नावाला एक अर्थ आहे, ते अर्थपूर्ण नाव, हे जर स्पष्टपणे आपल्या वाणीमधनं म्हणलं, जसं कुठला तरी अयोग्य शब्द म्हणल्यानंतर आपल्याला ते भावनिक पातळीवरती देखील भेदतं, तसंच एखादी योग्य गोष्ट, योग्य शक्तीचं नाव आणि त्या नावात अर्थपूर्ण असणं, ते नाव अर्थपूर्ण असणं आणि ते आपल्या शुद्ध वाणीमधनं आपण ते म्हणणं, तर याचा योग्य परिणाम होईल असं तुला वाटतं का? तर तो म्हणला बरोबर आहे. आणि तशी म्हणजे थोडंसं हे रिडक्शवाड ऍब्सर्डम सारखं त्यांनी ते समजावलं की मंत्रामधली ताकद ती आहे. मग 12 नावं कशासाठी? बरोबर. तर 12 नावं अशासाठी कारण त्या प्रत्येक नावामध्ये ना त्याचे गुणधर्म आहेत. म्हणजे मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष्ण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवितृ, अर्क, भास्कर, ह्या प्रत्येक नावाचा अर्थ थोडा थोडा वेगळा आहे. तो डॉक्युमेंटेड आहे आपल्याकडे, आपण शोधू शकतो. तर त्या अर्थानी मी त्या शक्तीशी कनेक्ट होतोय. हा ही त्यातली गंमत मला असं वाटतं आहे. आता मला एकदम आत्ता असं आठवलं की 13वा सूर्यनमस्कार सुद्धा ह्याच्यामध्ये एक लोक सेटमध्ये इन्क्लूड करतात, ज्याच्यामध्ये सर्व नावांचं एक शृंखला आहे. हो हो हो, बरोबर ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ती सगळी 12 नावं, म्हणजे 2 पद्धती आहेत. एकतर एंड म्हणजे सूर्यनमस्काराचा शेवट हा ओम श्री सवितृ सूर्य नारायणाय नमः हा एक 13वा म्हणला जातो. बरोबर. किंवा ओम मित्र रवी सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ मरीचा आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो देवेभ्यो नमो नमः, असं 12 नावांची शृंखला असं आहे. परफेक्ट. तर ती 12 नावं लक्षात ठेवायला देखील सोपी आहेत तशी. इंटरेस्टिंग. बढिया. 108 आता ह्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि ते लोकांपर्यंत आपण कसं प्रेझेंट करतोय? हो, 108 ही जी संकल्पना आहे ती ना मला असं वाटतं की सूर्यनमस्काराच्या प्रॅक्टिसचा एक कट्टा आहे असं आपण समजू. आणि मी त्याचा फॉर्मॅट ऑनलाईन मुद्दामून ठेवलाय कारण तो इझिएस्ट फॉर्म आहे. आपण पूर्वीपासून ऐकत आलोय की सूर्यनमस्कार घालायला कुठल्याही प्रकारचा जागेचा फार मोठी नीड नाहीये, इक्विपमेंटची गरज नाहीये. एक साधारण आपल्याला 3x6ची जागा मिळाली की आपण घालू शकतो. पण मग ती मी एकटा घालतोय, त्याऐवजी मी सूर्यनमस्कार घालणाऱ्या अन्य लोकांबरोबर एकत्र प्रॅक्टिस करतोय. बरोबर. आणि मी आतापर्यंत जे काही शिकलोय, मला माझ्या गुरूंकडनं जे मिळालंय ते मला हे सूर्यनमस्कार प्रॅक्टिस एकत्र करताना मला ते सर्वांपर्यंत पोहोचवता यावं, देता यावं, ही त्यातली कल्पना आहे. त्यामुळे ही एक सूर्यनमस्कार घालणारी कम्युनिटी, आत्ताच्या भाषेमध्ये सांगायसाठी एक कम्युनिटी आहे. ही ऑनलाईन कम्युनिटी आहे, पण लाईव्ह ह्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत, चालू आहेत. आणि आत्ता सुरुवातीला आठवड्यातले 3 दिवस असं ह्याचं स्वरूप आहे. आणि एकत्र त्या वेळेला, ठरलेल्या वेळेला यायचं. आणि अर्थातच सूर्यनमस्काराची तयारी किंवा सूर्यनमस्कार घालण्याकरता आपलं शरीर तयार करणं, ह्यासाठी आवश्यक असलेले काही व्यायाम प्रकार, काही योगासनं, काही श्वसनाचे त्यामधले व्यायाम आणि सूर्यनमस्कार घालून झाल्यानंतर त्यामध्ये काही थोडेसे विश्रांतीचे अशा प्रकारचे व्यायाम, असा त्याचा एक त्याची रचना आहे. आणि अधिकाधिक लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि लाभ घ्यावा असं, अशा स्वरूपाचं हे 108 हे इनिशिएटिव्ह आहे. अर्थातच ते ऑनलाईन ठेवण्यामागचं कारण असं आहे की कुठूनही लोकांना जॉईन होता यावं. बरोबर. त्याची जी संख्या आहे ती थोडीशी म्हणजे ज्या बॅचेसचा फॉर्म आहे तो थोडासा लिमिट करण्याचा प्रयत्न आहे, ज्यांनी प्रत्यक्ष सर्वांकडे लक्ष देता येईल. तर क्लासेस आपण करतोच, तर असं म्हणता येईल की म्हणजे प्रचलित नाव त्याला क्लास असं म्हणता येईल, पण क्लासपेक्षा याचं इंटेन्शन हे कम्युनिटीचं आणि एकमेकांना सूर्यनमस्काराच्या प्रवासात सपोर्ट करणं हे आहे. कुठेतरी आपल्याला 108 नमस्कार कधीतरी घालता यावे आणि मग 108 दिवस 108 घालता यावे, ही त्यातली कल्पना आहे. पण त्याचं पुन्हा प्रेशर नाही,
तुम्हाला 108 नमस्कार घालता आले नाहीत एकदाही, तर मी ह्या कम्युनिटीचा भाग बनू शकत नाही, असं ह्यामध्ये नाही. नाही. तुम्हाला 12 घालता आले, तुम्ही 12 घालावेत, 24 घालावेत. आणि ती जी तयारी आहे ती तयारी करून घेणं हे मात्र मी माझ्याकडं घेतलंय. त्यामुळे घेतलंय. वैयक्तिक थोडंसं लक्ष देऊन त्या अडचणी सोडवणं हम्म. आणि त्याचा मग तुमच्या दैनंदिन आयुष्यात कसा चांगला परिणाम होतोय हे देखील संवादातनं सगळ्यांबरोबर पुढे शेअर नेणं. करणं ते पण Exactly. महत्वाचं. Exactly. आणि याच्यात एज काय म्हणतात, एज लिमिट म्हण किंवा असं पण काही नसणार काहीच एज लिमिट नाहीये आणि कोणीही सहभागी होऊ शकतं. मला आनंद आहे जर का 12-14 वर्षाची ही मुलं आली आणि 80 वर्षाचे वयस्कर काही व्यक्तीही आल्या तरी काहीच अडचण नाही. त्यांना शक्य तेवढं त्यांनी त्यामध्ये हे करावं अशी कल्पना आहे. राईट. आणि फक्त तुम्हाला काही जर वेगळ्या प्रकारचे आजार, काही प्रकारचे जर कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील तर त्या फक्त मी सुरुवातीला माहीत करून घेतो, त्याचा अभ्यास करतो आणि मग त्याप्रमाणे व्यायाम प्रकार सुचवतो. आता ह्या सगळ्या सूर्यनमस्काराचा जो इम्पॅक्ट आहे प्रॅक्टिसचा, हा ओव्हरऑल मगाशी तू फायदे जे सांगत होतास ज्यांनी 108 घातले, त्याच्यात डिसिजन मेकिंग तर तू सांगितलंसच, पण तुझं बरंचसं काम हे एंटरप्रेन्योर्स बरोबर किंवा सी सूट एक्झिक्युटिव्ह बरोबर, फाउंडर्स बरोबर पण तुझं भरपूर काम चालू असतं. हो. तर आत्ताच्या या भाऊगर्दीत फाउंडर्सचा माइंडसेट जो आहे हा तुला चांगला माहिती आहे. चांगला वाईट हा वेगळा भाग आहे, पण ओव्हरऑल त्यांची मेंटल स्पेस तुला माहिती आहे. हो. तर अशा लोकांना ह्या प्रॅक्टिसचा कसा फायदा होऊ शकतो? मला असं वाटतं ना, 2-3 गोष्टी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून सांगायच्या झाल्या उद्योजकांच्या, एंटरप्रेन्योर्सच्या, तर ना दे आर हसलर्स. म्हणजे दे डू ऑर वॉन्ट टू डू अ लॉट इन वन डे. म्हणजे जनरली दे विल कीप स्विचिंग वन आफ्टर दी अदर. तर त्यात खूप मोठ्या प्रमाणावर मेंटल अजिलिटी पण लागते. जसं मी डिसिजन मेकिंग म्हणलं तसं अजिलिटी, टू बी एबल टू स्विच टॉपिक्स. तर मला वाटतं सूर्यनमस्कारचा तिथे देखील उपयोग आहे. दुसरी गोष्ट, एंटरप्रेन्योरशिप इज ॲट वन पॉइंट अ लोन जर्नी, की त्यात थोडासा एकटेपणा आल्याची देखील भावना येते. पण इन द फर्स्ट प्लेस, बीइंग कम्फर्टेबल विथ वनसेल्फ अँड अंडरस्टँडिंग वनसेल्फ इज अ कंटिन्युअस जर्नी. सो मला असं वाटतं सेल्फ केअर, सेल्फ डिस्कव्हरी आणि सेल्फ ग्रोथ या तिन्ही एलिमेंट्स हे सूर्यनमस्काराच्या प्रॅक्टिसमध्ये हे इन्क्लुडेड आहेत, ज्याचा परिणाम एंटरप्रेन्योर्सवरती खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि ते दे कॅन ब्रिंग सूर्यनमस्कार इन देअर लाईफस्टाईल. थर्डली, दे ऑल्सो ट्रान्झिट अ लॉट इन टाइम अँड स्पेस. ते खूप फिरत असतात, तर प्रत्येक ठिकाणी त्यांना जिम मिळेलच किंवा त्यांना त्यांच्या आवश्यक त्या गोष्टी मिळतीलच व्यायाम करण्याकरता असं नाही. तर ॲटलिस्ट ड्युरिंग दोज टाइम्स इट्स अ व्हेरी सिम्पल अँड लेस डिमांडिंग अशा स्वरूपाची प्रॅक्टिस, त्यामुळे ती देखील त्यांना करता येईल. आणि चौथा महत्वाचा भाग मला असं वाटतो की सूर्यनमस्कारांनी कॉन्फिडन्स ही जी गोष्ट आहे त्यामध्ये नक्कीच ॲडिशन होते. तुमचं स्थैर्य आणि कॉन्फिडन्स ह्या 2 गोष्टी सूर्यनमस्कार उत्तमपणे घालणाऱ्या व्यक्तींमध्ये निश्चितपणे दिसतात. आणि उद्योजकांना, एंटरप्रेन्योर्सना कॉन्फिडन्सचा खूप उपयोग आहे. म्हणजे 1 मिनिट पिच पासनं ते टेकिंग बिग डिसिजन्स, जिथे देर इज अ लॉट ॲट स्टेक, मनी इज ॲट स्टेक, पीपल आर ॲट स्टेक, ग्रोथ इज ॲट स्टेक. तर ह्या डिसिजन्सच्या वेळेला तो कॉन्फिडन्स हा उपयोगी पडतो. अमेझिंग. 108चं स्ट्रक्चर तर तू सांगितलंस, पण आता समजा मला एनरोल करायचंय तर काय पद्धतीने अप्रोच करायचा? सो त्याच्यामध्ये एक संपर्क चा क्रमांक दिलाय, फोन नंबर आहे. सो जस्ट कॉल. आणि माय मेथड इज टू ऍक्च्युली टॉक टू दॅट पर्सन. म्हणजे बिईंग फ्रॉम सायकोलॉजी फ्रेटर्निटी आणि हॅव्हिंग डन अ लॉट ऑफ वर्क इन काउन्सिलिंग आणि अशा सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं की ज्याला एनरोल व्हायचं त्याच्याशी मी प्रत्यक्ष बोलणं, त्याच्या गरजा समजून घेणं, ती व्यक्ती का हे जॉईन करू इच्छिते हे थोडं ऍक्च्युली वन ऑन वन समजून घेणं हा माझा हेतू असतो. त्यामुळे त्याच्याशी प्रत्यक्ष कॉलवरती बोलून मग एनरोल होणं आणि ऑनलाईन क्लासेसला यायला सुरुवात करणं.
त्याच्यात मी असं म्हणतो की तुम्ही ऑनलाईन क्लासेसला यायला लागणं हे खूप गरजेचं आहे. तर शो अप. सो तुम्हाला वन प्रिन्सिपल विचारशील ना, व्हॉट इज दॅट वन प्रिन्सिपल, हाऊ टू एनरोल, इज जस्ट कॉन्टॅक्ट मी अँड शो अप. बिकॉज शोईंग अप इज डुईंग इट. सो वन्स यू शो अप, आणि ती पहिली स्टेप आहेच. ती पहिली स्टेप आहे. तर येणं इज इम्पॉर्टंट. या अमेझिंग. ग्रेट आनंद, मजा आली. आणि 108 साठी खूप खूप शुभेच्छा. मोठी कम्युनिटी होऊ दे. खूप सारे व्हॉलेंटियर्स होऊ दे की जे तुझं काम पुढे नेतील. मला वाटतं तोही तुझा एक अँगल असेलच ऑनलाईन आणि ह्या सगळ्या कम्युनिटी बिल्डिंग मध्ये. ऍब्सोल्युटली. सो ऑल द बेस्ट. आणि आय होप की बरेच लोक आता सूर्यनमस्कार वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करायला लागतील. आणि 108 दिवस हे मंत्र छान आहे. कधीतरी मला पण हे अटेम्प्ट करायला नक्की आवडेल. नक्की. थँक्यू सो मच सोहम, आणि इट्स ऑलवेज प्लेजर टू हॅव अ चॅट विथ यू. येस, थँक्स अ लॉट आनंद.